क्वाड्रॅटिक इक्वेशन चॅप्टर समजलंय? हो. काय काय शिकलो? त्याच्यामध्ये जनरल फॉर्म एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. नंतर मेथड शिकलो, फॅक्टरायझेशन मेथड, कम्प्लीट इन द स्क्वेअर मेथड आणि फॉर्म्युला मेथड. कुठली मेथड सोपी आहे? त्याच्यातून फॉर्म्युला मेथड. जोरात बोलची. फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथड. कम्प्लीटिंग स्क्वेअर मेथड का नाही सोपी? कम्प्लीटिंग स्क्वेअर मेथड पण सोपी, पण फॅक्टरायझेशन मेथड थोडी हार्ड जाते. फॅक्टरायझेशन मेथड हार्ड जाते. हो. आणि कम्प्लीटिंग स्क्वेअर सोपी जाते. आणि फॉर्म्युला मेथड पण सोपी जाते. अजून सोपी आहे. फॉर्म्युला मेथड सोडवताना कसं सोडवतो आपण? फॉर्म्युला मेथड सोडवताना आपल्याला व्हॅल्यू काढायची राहते. पहिले आपण बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढतो. मग एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a या फॉर्म्युल्यानुसार सोडवतो आणि मग नंतर व्हॅल्यू काढतो. मेक द क्वाड्रॅटिक इक्वेशन. Make the quadratic equation formula. Yes. X square plus x square minus alpha plus beta x plus alpha into beta is equal to 0. आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करण्यासाठी कशाची आवश्यकता असते, म्हणजे काय पाहिजे असतं? x square plus bx plus c is equal to 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. तशा पद्धतीने आपण मेक क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतो. त्याच्यामध्ये फॉर्म्युला बघतो. आपल्याला दोन गोष्टी लागतात. अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा. अच्छा, व्हेरी गुड. अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला काय? मायनस बी अपॉन ए. अल्फा इंटू बीटाचा सी अपॉन ए. कॉन्स्टंट हा काय प्रकार आहे? कॉन्स्टंट म्हणजे त्याची व्हॅल्यू बदलत नाही, तो जिथला तिथे राहतो. क्वाड्रॅटिक कोएफिशियंट म्हणजे काय? क्वाड्रॅटिक कोएफिशियंट म्हणजे एक्स एक. क्वाड्रॅटिक कोएफिशियंट. लिनियर कोएफिशियंट बी. त्याच्यामध्ये सगळ्यात अवघड टॉपिक कुठला आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या चॅप्टर मध्ये? त्याच्यात सगळ्यात अवघड फॅक्टरायझेशन मेथडच अवघड वाटली. का? प्रॅक्टिस नाही करत? प्रॅक्टिस करते, पण मग ते म्हणजे ते व्हॅल्यू घेताना थोडी कन्फ्युजन होते. व्हॅल्यू घेताना का? त्याला पर्याय नाही का? आहे ना. काय? प्रॅक्टिस. मग कधी करायची? करे ना. अच्छा. फॉर्म्युला मेथड शिकली? हो. तिघही मेथड चांगल्या पद्धतीने समजले आहेत? हो. समजलं तरी अडचण काय ते? तरी सोडवता येतं, पण फक्त व्हॅल्यू घेताना चुकते फॅक्टरायझेशन मेथड मध्ये. तुला फॅक्टरायझेशन मेथड फॅक्टरायझेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन मधला कुठलाही प्रश्न दिला सोडवता येईल का बेटा? सर प्रॅक्टिस केला सोडवता येईल. मग प्रॅक्टिस नाही का तुझी? आहे ना. माझा प्रश्न असा आहे की क्वाड्रॅटिक इक्वेशन मधला कुठलाही प्रश्न तुला दिला मी तर तो सोडवता येईल का? का सोडवता येईल? कारण प्रॅक्टिस केलेली ना मी. फॉर्म्युल्यानुसार सोडवलं तर बरोबर येईल. ज्या पोरांना सोडवता येणार नाही त्यांना काय सांगशील? त्यांनी प्रॅक्टिस करायला पाहिजे. येईल त्यांना पण सोडवता? हो. त्यांनी जर प्रॅक्टिस नाही केली मग नाही येणार. सोडवण्यासाठी काय करणं गरजेचं आहे? रिव्हिजन जास्तीत जास्त. का जेवढं सांगितलं तेवढंच करायचं नाही? स्वतःहून प्रॅक्टिस करते. असं कधी झालंय का बेटा की तुला जे करायला नाही सांगितलं म्हणजे एवढाच अभ्यास सांगितलाय पण तू त्याच्यापेक्षा जास्तीचा अभ्यास केला असं झालंय कधी? एखादी वेळेस होतं. अरे वा. पण नियमित कधी व्हायचं? नियमित होतं ना. आता क्लास लावल्यापासून होतं. हो. नक्की? हो. क्लासच्या आधी पण करायची, पण मग शाळेत जेवढा सांगितलंय तेवढा. क्लास लावल्यानंतर जे आहे ते काय बदल होतो स्वतःमध्ये, म्हणजे काय नवीन बघायला भेटतं? अभ्यास करावा असं वाटतो. अजून? दररोज दिवसाची सुरुवात नवीन असते. अजून बस. काय बदल होतो स्वतःमध्ये? काय बदल होतो क्लास लावला? अभ्यास वाढतो. अच्छा. नंतर रिव्हिजन होते, प्रॅक्टिस होते जास्तीत जास्त. अच्छा. अजून? बस. पेपर पण घेतले जातात. अच्छा. पॉझिटिव्ह आहे का? आहे फायदा आहे का? हो. पैसे होता का वसूल? हो होता ना. का नाही होता? का जाता वाया? होता ना. वसूल करावंसं वाटतं का तुम्हाला? मग काय करून? अभ्यास करून. ठीक आहे बेटा. पायथागोरस थेरम सांग मला. पायथागोरस थेरम सांग. पायथागोरस थेरम म्हणजे हायपोटेन्यूसचा स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग टू साइडचा स्क्वेअर. अच्छा. 30, 60, 90 माहिती? हो. काय?
30 डिग्रीच्या समोरची अपोजिट साईड ही हाफ असते आणि कशाच्या? हायपोटेनियसच्या हाफ अच्छा. असते आणि 60 डिग्रीच्या समोरची बाजू ही हायपोटेनियसला √3/2 हाफ असते. हायपोटेनियसची हाफ असते. 45 45 90 45 90 मध्ये 45 डिग्रीचा अँगल हा अपोजिट साईडला √3/2 ने √2/1 ने हाफ असतो. कन्फ्युजन का होतंय? का होतंय? थोडंसं कन्फ्युजन होतंय. हा, थोडंसं कन्फ्युजन का होतंय? सगळ्या विषयांचा अभ्यास करते बेटा, मॅथ, सायन्स, इंग्लिश. सोपा टॉपिक, सोपा विषय कोणता वाटतो आता तरी मॅथ. बाकी पण सायन्स पण, मॅथ पण, इंग्लिश पण. सोपा वाटतो. इंग्लिश. सगळ्यात जास्त अभ्यास कोणत्या सब्जेक्ट? मॅथ आणि सायन्स. मॅथ आणि सायन्स. इंग्लिशचा का नाही? इंग्लिशचा सोपं जातं ना. इंग्लिश सोबत. किचकट विषय कोणता आहे? किचकट मॅथच आहे. मॅथच आहे. सोपं जातं? हो. हार्ड नाही वाटत? नाही, जास्त नाही. अच्छा. जिओमेट्रिक मीन माहिती आहे? हो. बोल. अल्टिट्यूडचा स्क्वेअर प्लस हायपोटेनियसच्या दोघं साईडचे मल्टिप्लिकेशन. ABC या ट्रायंगलच्या 3 साइड्स आहेत. राईट अँगल ट्रायंगलच्या. तर ए ही सगळ्यात मोठी साईड आहे. म्हणजे काय आहे ती? हायपोटेनियस आहे. हो. पायथागोरियन ट्रिपलेट बद्दल काय सांगशील? पायथागोरियन ट्रिपलेट मध्ये लार्जेस्ट साईडचा स्क्वेअर तो अदर साईडच्या स्क्वेअर सोबत इक्वल असेल तेव्हाच पायथागोरियन ट्रिपलेट असतो. अदर साईडच्या स्क्वेअर सोबत का अदर साईडच्या स्क्वेअरच्या ऍडिशन सोबत? अदर साईडच्या स्क्वेअरच्या ऍडिशन सोबत. अच्छा. माझा कोणता प्रश्न विचारायचा राहिला तुला? सिमिलॅरिटीचे थेरम. अच्छा. अजून काय विचारायचं राहिलं? अजून बस एवढंच. हां. थँक्यू.